हॅलो चेक. अंड्या सीन घे मॉनिटर मधनं. याचा माईक ऑन कर. अनाउन्समेंट ऑन नाही आणि याचा माईक. अंड्या आणि याचा माईक ऑन कर. Fight. अभियांत्रिकीचे शासकीय महाविद्यालय सादर करीत आहे वेगे वेगे धावू. लेखिका विभावरी दीक्षित. अभियांत्रिकीचे शासकीय महाविद्यालय सादर करीत आहे वेगे वेगे धावू. पण माझं नाव बिंगो नाहीये. काय बिंगो? हॅलो बिंगो. बिंगो बिंगो कोण बिंगो? माझं नाव बिंगो नाही. हाय बिंगो. हाय बिंगो. बिंगो हाय. बिंगो नाहीये. बिंगो हाय बिंगो. ए बिंगो बिंगो. ए बिंगो. 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 माझं नाव बिंगो नाहीये. काय झालं बिंगो? ओ हेल्प. कोण आहे हा बिंगो? ऐकायचं आहे? तयार? म्युझिक सेक्शन ट्यून अप. डान्स सेक्शन टेक युअर पोझिशन्स. आर्ट्स अँड क्राफ्ट्स ऑल सेट. मी मदन प्रसारण, युअर बॉस, अँड ऑर्डर यू ऑल टू स्टार्ट द शो. पण तू आहेस तरी कोण? मी कवी, मी लेखक. वेगळाच माझा रंग.
माझ्याच शब्दांच्या तालावर होता तुम्ही दंग. मी मस्त मी धुंद माझ्यातच मी मग्न. तुम्हा साऱ्यांच्या डोळ्यात माझेच तर स्वप्न. नमस्कार मंडळी. नाटक या माध्यमात काही तांत्रिक गोष्टींच्या अभावामुळे काही गोष्टी एक्सप्लेन करण्यासाठी आज मला चक्क निवेदक व्हावं लागतंय. यु नो हजार्ड्स ऑफ द मीडियम. तर मी थांबा आधी याची ओळख. हा कासव अर्थात केशव कृष्णवर्णी, 2 वेळा पोट भरून सुखा समाधानानं जगणारा पांढर पेशा मध्यमवर्गीय, आपल्या गतीनं आपल्या कुवतीनं आयुष्य जगणारा. आणि मी ह्याचा कुत्रा. हो कुत्रा. मिकी माऊसचा जसा प्लुटो तसा याचा मी. असो, माझा पाळण्यातलं नाव विवेक, पण आज सोयीनुसार मला विकी म्हणतो. हा 2 वर्षाचा असताना ह्याच्या बाबांनी मला घरी आणलं. आम्ही एकत्रच लहानाचे मोठे झालो. आम्हीच असतो एकमेकांना. नाहीतरी मध्यमवर्गीयांकडे विवेका इतकं मौल्यवान दुसरं काय असतं. अरे शशांक ये ना. हा शशांक. शशांक म्हणजे ससा. शशांक श्वेतवर्णी. हे दोघं अगदी जुने मित्र, जीवाभावाचे. शशांक धडाडीचा, वेगवान, सामर्थ्यवान. केशवच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा. पण दोघांची मैत्री म्हणजे अगदी वीरू आणि जयची. छायला कालचा चॅनल 7 वरचा टॉक शो पाहिलास का रे? काय विनोदी होता नाही? अरे विनोदी कसला, निव्वळ मूर्खपणा होता तो सगळा. तो मदन प्रसारणी चालवतो ना तो चॅनल. तो कधी काय करेल याचा काही भरोसा नाही बघ. अरे तुझा वेग आणि माझा वेग याची तुलना करायची काय गरज आहे त्याला? काय तो म्हणे ससा हा चपळ आणि वेगवान असल्याने सुबक आणि डौलदार दिसतो. या उलट कासव हे आळशी आणि सुस्त असल्यामुळे मंद आणि बेढप दिसतो. अरे निसर्गाची रचना आहे रे ही. आता तू मला सांग, हा कंपॅरिझनचा क्रायटेरिया कसा होऊ शकतो? आणि त्यावर केवढा मोठा तो टॉक शो. जाऊ दे रे, सोडून दे ना. अरे काय जाऊ दे. अरे पण तू चिडला नाहीयेस ना माझ्यावर? फॉरगेट इट यार. हा विकी बोलला का रे आता? हा ना, काहीतरी बोलतच असतो सारखा. माझा लगामच समज ना. नाही पण बोलतो काय हा सारखा? त्या आईला मला तर काहीच कळत नाही. कारण माझ्यासाठी असतं ते फक्त. मला समजेल असं. बहुधा लेक्चरच असतं ते. पण एक सांगू शशांक, याच्याशिवाय मी स्वतःकडे बघूच शकत नाही. अरे समजायला लागल्यापासून एकत्र आहोत आम्ही. कधी स्वत्व गमवायला लागलो ना की मी याला हात मारतो आणि हाही लगेच देतो. याच्याशिवाय कोण आहे मला? का?
पण कोणीच नाही तुझा. तसं नाही रे, पण शशांक मी खूप सामान्य. ना माझ्याकडे रंग, ना रूप, ना पैसा, ना समाजात माझं काय वजन. तुम्ही दोघं माझं वैभव आहात. खूप श्रीमंत आहे रे मी, खूप श्रीमंत. आणि तुम्ही दोघांनीच मला श्रीमंत केलंय. हॅलो चॅनल 7. हो मी बोलते सरांशी. येस वी आर अवेअर ऑफ दॅट. नो ही इज नॉट अवेलेबल राईट नाउ. हो मी त्यांना सांगते. ओ माय गॉड सर, काय होणार आहे आपल्या चॅनलचं? तुम्हाला विनोद सुचताय, पण कालच्या तुमच्या द कंपॅरिझन या फीचर बद्दलचा सकाळपासूनचा 90वा फोन आहे हा. मी तर अगदी थकलीये लोकांशी बोलून. हे जुली, तू असं काय करायला लागलीस ना की खूप गोड दिसतेस. ईशा हे असं फ्रॉक घालून नाचतात ते फक्त जय चोपडाच्या सिनेमात. चॅनल 7च्या ऑफिसमध्ये लाज, शरम, भीड, संकोच, ऑल सच इमोशन्स अँड देअर एक्सप्रेशन आर स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. आय एम सॉरी सर. यू बेटर बी. मला सांग, कालचा माझा ससा आणि कासव यांच्यावरचा कंपॅरिझन हा टॉक शो पाहून लोक खरंच इतके खवळले. म्हणजे काय? गुड. अगं त्या दिवशी रात्री मला समजलं की उद्या संध्याकाळी 6 ते 8 ही वेळ फ्री आहे म्हणून. खूप विचार केला पण काहीच सुचेना. मग शेवटी दिला विषय टॉक शोला. ससा खूप सुंदर असतो, चपळ असतो, पण या उलट कासव म्हणजे अगदी मठ्ठ. हेच ते. सर असं म्हणायची काय गरज होती? ह्याच्यामुळे असं झालंय की काही लोकांना वाटतंय सशावर अन्याय झाला, तर काहींना वाटतंय कासवावर. सोसायटी मधल्या 2 रेप्युटेड स्पीशीज मध्ये दुही निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोपही होतो तुमच्यावर. आणि हे सगळे लोक सकाळपासून फोन करतायत, तोही मला. पण जुली, एकंदरीत हे प्रकरण खूपच मजेशीर होणार असं दिसतंय. येस जुली, देयर इज समथिंग इन दिस न्यूज. चांगलाच खूप मिळालाय. टू गुड. Sir? बऱ्याच दिवसांपासून वाटत होतं काहीतरी घडेल म्हणून. आपल्याला खूप मोठा स्कूप मिळेल. आणि सगळे आता वाटतं की हेच नाही. ठरलं जुली, आपण हाच इश्यू अजून वापरायचा. हे जे लोक आहेत ना तुला फोन करणारे, आपण त्यांच्या डोक्यात किडे सोडायचे. आणि मग खरी गंमत. मग माझ्या कंपॅरिझनवर परिसंवाद, चर्चा, मोर्चा, पोलिसांचा लाठी हल्ला. न्यूजच न्यूज. आणि या सगळ्याला सुरुवात करेल चॅनल 7, म्हणजे अर्थात मी. सर पण हा ससा आणि कासवाचं काय? हे बघ जुली, आपण चॅनल का चालवतो? जर्नलिझमच्या तत्वानुसार. कळलं? अगं चॅनल चालवायची मूळ कारण आहेत विविध नॅशनल आणि मल्टीनॅशनल कंपनीजना आपल्या जाहिराती देण्यासाठी काय एअरटाइम मिळावा म्हणून. Really? आणि झालंच. तर एखाद्या फालतूतल्या फालतू घटनेची नॅशनल न्यूज कशी होईल आणि त्यातून मुख्य म्हणजे प्रक्षोभ कसा उसळेल ते पाहणं. म्हणजे आय विल एक्सप्लेन यू. मला सांग, आजचा आपला सुपरस्टार कोण? ईशा. अगं सांग ना. ईशा. कळलं? ती लाजली. अगं पण सांग तरी. सर मी त्याचं नाव कसं घेऊ? सर मिकी नाही, त्याला मनाने भरलंय. असं होय? मग सरळ कहो ना, प्यार है. सिच्युएशन गाण्याची नाहीये. हा, तर त्या तुझ्या सुपरस्टारने एक बारीकसं विधान केलं की सूक्ष्म नेत्री स्त्रिया आपल्या डोळ्यांचा मेकअप किती कौशल्याने करत असतील. आपण त्याचा नॅशनल इश्यू केलाच की नाही? येस सर, यू आर ग्रेट सर, सिम्पली नाही ग्रेट. जुली, सोपं टेक्निक आहे. लोकांच्या शरीरात डाव्या बाजूला खांद्याच्या शेजारी एका चोरकप्प्यात एक नाजूक शिंपली असते. आपण ती काढून घ्यायची, तिच्याशी खेळायचं. मग आपोआपच त्यांच्या डोळ्यावर, कानावर एक सुंदर नक्षीदार झिरझिरीत मलमली पडदा पडतो. मग साऱ्या राज्यात. सर कसला विचार करताय? काही नाही ग, मी पडदा म्हणालो. मग पडदा म्हणलं की भीतीच वाटते आजकाल. पण काय गंमत नाही केली. त्या दिवशी मला काय सुचत नव्हतं म्हणून उगाच आपला गंमत म्हणून विषय दिला टॉक शोला. कधी वाटलंही नव्हतं त्याच्यावर एवढी चर्चा होईल म्हणून. पण आता झालाच इश्यू तर वाढूयात की ताणूया तुटेपर्यंत. कसं? एक आयडिया आहे. ससा आणि कासव म्हणजे अगदी टिपिकल सामान्य माणसं. तू बघच या साऱ्या प्रकरणात मी दोघांना कसा नाचवत होते. हे बघ जुली, आपण त्या दोघांची एक जाहीर रेस लावूया.
25 कॅमेरा सेटअप लावून ती लाईव्ह कव्हर करू, देशभर तिचं प्रसारण करू. अँड दॅट रेस विल बी टोटली कंट्रोल्ड बाय मी. म्हणजे हे तुला नाही कळायचं आता. हे पण रेसचा रिझल्ट लागल्यानंतर कळेलही कदाचित. सर पण ते दोघं या रेसला तयार होतील? तर व्हायलाच हवे. सर्वसामान्य माणसं आहेत ती. मेंदू कोरा असतो यांचा आणि याच्यावरती मतं आपण छापतो. मग हळूहळू या मतांचे विचार होतात जे त्यांना स्वतःचेच वाटायला लागतात. मग आपण हसा म्हणलं की ते हसतात, रडा म्हणलं की रडतात आणि धावा म्हणलं की धावतात. Shala, shala, shala. देखे जरा इसमें कितना है दम, थम के रखना कदम मेरे साथिया. देखे जरा इसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. शिवप्पा शिवप्पा हा हा ha ha. तितकाच दिसतोय अगदी. ले मारी 1 2 3 4. आगे निकल आए हम वो पीछे रह गए. ऊपर चले आए हम वो नीचे रह गए. वो हमसे हारेंगे, हम बाजी मारेंगे, हम उनसे क्या है कम. दौड़ेंगे ऐसे हम दौड़ेंगे, ऐसे हम दौड़ेंगे. वो क्या देखे जरा इसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. काहीच दिसत नाहीये. आईला इकडे काहीच दिसत नाहीये. हे धरे खेळ ना. अगं इतकंच दिसतंय अगदी. 1 2 3 4.
इंडस्ट्रीच्या टेपची फार वाट लागली. आता रेसचा शेवट काय झाला हे कळणार कसं? अरे रे फार वाईट झालं. सर अहो ती टेप अडकून तुटली. सर तुम्हाला कसं? अच्छा म्हणजे तुम्ही Correct. सर पण लॉजिकली स्पीकिंग ससाच जिंकला असणार. शक्य आहे. सर मग कसं करायचं तू डिक्लेअर? वेडी आहेस. या रेसमध्ये ससा जिंकला ही एक फॅक्ट असू शकते, पण कासव जिंकलं ही एक सनसनाटी न्यूज असते. सर पण ते कसं काय पटेल कोणाला? मग आपण कशाला आहोत? म्हणजे सोपं आहे. ती डाव्या बाजूची कुपी खेळायचं. अमेझिंग. सर तुम्ही हे कसं काय करता? मी नाहीच काय करत. मी फक्त एक खेळ खेळतो जादूगारासारखा. जे असतं ते नाहीच करतो आणि जे नसतं ते प्रत्यक्षात आणतो. आभासांचा सौदागरच म्हणणं मला. मी फक्त फासे टाकतो आणि मग यांच्या डोळ्यावर एक पडदा पडतो. चिरचिरी मलमली. मग मी जे दाखवीन ते पाहायला हे लोक तयार होतात. मी वादळ दाखवला की हे वादळात सापडतात. मी भूकंप दाखवला की यांची मनाई कोसळतात. मी यांना सदैव भासवतो की नाण्याला नेहमी दोन बाजू असतात. आणि गंमत म्हणजे हे दोन बाजू असलेलं नाणं यांनी कधी पाहिलेलंच नसतं, कारण ते मुठीत बंद असतं. माझ्याच ही मूठ उघडण्याचा यांनी किती जरी प्रयत्न केला तरी यांना जमत नाही. ताकद कमीच पडते यांची. आणि मुख्य म्हणजे हे त्यांनाही कळत नाही. सर पण आता तुम्ही काय करणार आहात? विशेष काहीच नाही. मी फक्त या साऱ्या प्रकरणाला एक हलकासा धक्का मारणार. नाच पण या साऱ्यांनाच प्रचंड अनपेक्षित. या रेसमध्ये कासव अर्थात श्री केशव कृष्णवर्णी आपल्या निकटचे मित्र श्री शशांक श्वेतवर्णी यांना हरवून जिंकले हे मी चहूबाजूने ठसवणार. एक सर्वसामान्य कासव सशाला हरवून जिंकलं हे लोकांना हवसच वाटणार, कारण कासवात ते स्वतःला पाहणार. स्वप्न पाहणं ही सामान्यांची गरज असते जुली, अगदी श्वासासारखी. आणि ती स्वप्न त्यांना दाखवणं ही आपली गरज असते, आपल्या अस्तित्वासाठी. हे अस्तित्व टिकवण्यासाठी रात्र वाढवण्यासाठी मी कासव जिंकलं ही न्यूज करून या साऱ्याला एक वेगळंच वळण देणार. हे जुली, नाव आय विल ट्विस्ट द इशू. नाव आय विल ट्विस्ट द इशू. इथे गाणं आहे. आओ ट्विस्ट करें, जिंदगी है यही. आओ ट्विस्ट करें, का उठा मौसम. आओ ट्विस्ट करें, जिंदगी है यही. नाच उठी है जिंदगानी, ओ मेरी जान रानी, ओ मेरी जान. छम छमा छम, छम छमा छम. अरे हाँ हाँ. आओ 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 ट्विस्ट करें, का उठा मौसम. आओ ट्विस्ट करें, जिंदगी है यही. आओ ट्विस्ट करें, का उठा मौसम. आओ ट्विस्ट करें, जिंदगी है यही. परवानो दिल वालो आओ, मस्ती के तालों में गाओ. खुशियों को महफिल में लाओ. इतना ही कहना है आओ. ए डुई 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 डुई. आओ ट्विस्ट करें, का उठा मौसम. आओ ट्विस्ट करें, जिंदगी है यही. आओ ट्विस्ट करें, का उठा मौसम. आओ ट्विस्ट करें, जिंदगी है यही.
घडेल असं मला कधी वाटलंही नव्हतं. तुला खरंच वाटतंय हे सगळं यश तुझं आहे? म्हणजे काय, ऑफकोर्स, उगाच का सगळं जग असं म्हणतंय. मूर्ख आहेस तू केशव, झापड लावलंयस डोळ्यांना. अरे इतकी साधी सरळ गोष्ट तुला कशी दिसत नाहीये? तुला काय म्हणायचंय? आता सरळ स्पष्ट सांगतो, तू कुठे भरकटतोयस हेच तुला कळत नाहीये. आणि आणि काय मिळतं तुला यातून? काय मिळवलंस केशव तू हे सगळं करून? शशांक, तुला जे हवं होतं माझ्याकडून ते सरळ मागितलं असतं ना तर हसत हसत दिलं असतं. पैसा, प्रतिष्ठा, काही. पण त्यासाठी एवढं मॅनिप्युलेशन कशाला? काय बोलतोय ते शशांक? खरं तेच बोलतोय. बर्बाद झालोय मी. नोकरी गेली, समाजातली माझी प्रतिष्ठा, मान सगळं धुळीला मिळालंय. मग यात माझा काय दोष? मी काय करू शकतो याला? खूप काय करू शकला असतास. तुलाही चांगलंच माहितीये की रेस चालू असताना मला भरकटवलं गेलं आणि तेही मुद्दाम. पण तरी शेवटच्या टप्प्यात मी तुझ्या बरोबर आलो. फिनिश लाईनवर असताना तर आपण दोघंही अगदी बरोबर होतो. कदाचित मी तुझ्या पुढेही असेल. पण नेमका तो फोटो फिनिश कॅमेरा बंद पडला आणि मग त्या मदननी जगभर उठवलं तू जिंकलायस म्हणून. आणि तुम्ही ते ऍक्सेप्ट केलंस अगदी सत्य असल्यासारखं. अरे पण नंतर जेव्हा मुलाखती दिल्यास ना तेव्हा सांगू शकला असतास सगळ्यांना की शशांक जिंकला, त्याची शक्यताही तेवढीच आहे म्हणून. पण मैत्री वगैरे भाषणात गुंडाळी होतीस ना तेव्हा. चला पेपरात एक ओपन स्टेटमेंट जरी दिलं असतंस ना तरी माझं हे असं झालं नसतं. हो का? मग टीव्हीवर जेव्हा मला मंद बेढप असं जाहीर करण्यात आलं तेव्हा तू का नाही केलंस ओपन स्टेटमेंट? केशव, तुझ्या इतका स्वार्थी आणि अप्पलपोटा माणूस मी आजवर बघितलेला नाहीये. मला बोलण्याआधी स्वतःकडे बघ. मला वाटायचा सच्चा मित्र आहेस तू माझा. पण आज मला प्रसिद्धी मिळाल्यानंतर जळतोयस तू. मदन म्हणतोय तेच खरं. यू आर अ टिपिकल मेडिओकर मॅन. अच्छा, आता असं आहे तर मग आता कुठं गेलं तुझं मैत्रीचं वैभव वगैरे सगळं? मैत्रीचा अर्थ तरी कळतो का रे तुला? हे बघ केशव, सामान्य माणसं, मेंदू कोरा असतो यांचा आणि याच्यावरती विचार आपण छापतो. मग आपण हसा म्हणलं की ते हसतात, रडा म्हणलं की रडतात आणि भांडा म्हणलं की भांडतात. शब्दाला शब्द वाढतच जातात आणि नाजूक धाग्यात गुंफलेलं नातं पार विस्कटून जातं. कोण कुठला मदन प्रसारणी, तो रेस लावतो काय किंबहुना कंट्रोल करतो काय? नावारूपाला तो आला आणि इथे खरंच केशव, माझा पूर्वीचा मित्र आता राहिला नाही. आतून बाहेरून निखळ आणि स्वच्छ असलेला माझा मित्र हरवलाय. दिव्यांच्या झगमगाटात, विजयाच्या जल्लोषात
दूर कुठेतरी नाहीसा झालाय तो. आता शोधायचं म्हणलं तरी सापडणारच नाही. उंच शिखरावर गेलाच साहेब तुम्ही. आता तिथे आम्ही कसे पोहोचणार? हा, वाटलंही नव्हतं की आपल्या या प्रकरणाची लोक नीतिकथा करतील आणि त्यातून तात्पर्य शोधतील. शोध घेतलास आणि माझा पूर्वीचा मित्र जर सापडला ना कुठे तर हाक मार. जिवंत असेल तर मी नक्की परत येईल. गेला, अगदी जळून जळून गेला. काय तर म्हणा ससा, सुबक, सुंदर, चपळ, डौलदार, साला साधे एक रेस हरला आणि म्हणायचं सगळंच गेलं, आणि तेही माझ्यामुळं. छायला लहानपणापासून वाटत होतं आपलंही नाव व्हावं, चार चौघांनी आपल्याला ओळखावं, आणि आज सगळं मिळत असताना लहानपणापासूनचा मित्र सोडून जातो. मग सत्य काय? मिळालेलं हे यश किती निरागस मैत्री. जाऊ दे, डोकं फार बधीर होते, पण तात्पर्य एकच, स्लो अँड स्टडी विन्स द रेस. बरोबर आहे ना मदन? काय झालं? हेच सगळं. दॅट इश्यू इज ओव्हर नाउ. नेक्स्ट मदन. स्लो अँड स्टडी विन्स द रेस. कागदावर अगदी सुबक दिसणारं वाक्य, पण प्रत्यक्षात काय? एक सर्वसामान्य माणूस, 2 वेळा पोट भरणारा आणि निव्वळ मनोरंजनासाठी टीव्ही बघणारा. मग हळूहळू तो टीव्ही, ती चॅनल्स घरी येतात, घरातच नाही मनातही शिरतात.
अगदी याच्यासारखं. आणि याचा शेवट? याला शेवट नाही. केशव रेस जिंकूनही सगळंच काही हरवून बसला. मिळालेला पैसा, प्रसिद्धी जर त्याचं यश असेल, तर हरवलेला मित्र आणि गमावलेला विवेक हे त्याचं अपयश. मिळालेल्या यशापेक्षा कितीतरी जास्त. आपण कसं आणि किती धावायचं हे आपणच ठरवायचं. कारण आपला वेग किती हे आपल्यालाच माहित असतं. उगाच कोणी धावा म्हणल्यावर धावलं की सगळं काही विस्कटून जातं. वेगे वेगे धावण्यात काहीच गंमत नसते. कारण मग जे उरतं ते फक्त शून्य, झाकोळलेलं. ते दिसतही नाही आणि दाखवायचं म्हणलं तर दाखवताही येत नाही. अनेक वयानी आणि मनानी तरुण चेहरे इथे माझ्यासमोर मला दिसत आहेत. त्या सगळ्यांचं या पारितोषिक वितरण समारंभामध्ये स्वागत. फिरोदिया करंडक स्पर्धेचं हे 27वे वर्ष आहे. गेले 27 वर्ष आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धा फिरोदिया करंडक समर्थपणे पार पडण्यामध्ये संयोजकांना